Ram Krishna Hare
धर्माची तो मूर्ती, धर्माची तो मूर्ती, धर्माची तो मूर्ती, धर्माची तो मूर्ती, पाप पुण्य तुझे हाती, पाप पुण्य तुझे हाती, तुझे हाती Para
आ
भक्ती मज सोडवी दातारा कर्मापासून दुस्तरा करशी अंगीकार तरी काय माझा भार मज सोडवी दातारा कर्मापासून दुस्तरा जीवीच्या जीवना तुका म्हणे नारायणा मज सोडवी दातारा कर्मापासून दुस्तरा माझी वाणी तुझे वरणी गुण नाम 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 ऐसे
देवाची तू मूर्ती पाप पुण्य तुझे हाती मद सोडवी दातारा कर्मापासून दुस्तरा माऊली श्रीमंत संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय आपल्या या अलौकिक आणि असामान्य अशा अभंगामधून देवाची करुणा करुणा कारुण्य हा भक्तीचा स्थायी भाव आहे. भक्तीमध्ये जर क्रोध असेल, भक्तीमध्ये जर मत्सर असेल, भक्तीमध्ये जर द्वेष असेल तर भक्ती ही भक्ती होत नाही बाबा, तो संसार होतो. विविधांगी लिहिलेल्या संतांनी रचना, मग तो उपदेशपर असेल, संतपर असेल, करुणापर असेल, कुठल्याही प्रकरणातला अभंग त्याच्या बुडाशी कारुण्य हे पाहिजेच पाहिजे. ज्ञानेश्वर महाराज सद्गुरूंना याविषयी प्रार्थना करतात. अहो सद्गुरूंची कृपा दृष्टी, तुझे कारुण्य जया ते अधिष्ठी, ते सकळ विद्यांची सृष्टी धात्रा हो. जितक्या सुद्धा विद्या प्राप्त करायच्या असतील त्याच्या गुणाशी सद्गुरूंच्या विषयी कारुण्य मनामध्ये नित्य पाहिजे. कारुण्य श्रद्धेला जन्म देतो. हो, कारुण्य श्रद्धेला जन्म देतो. आणि म्हणून संत देवाला प्रार्थना करीत असताना ज्ञानेश्वर महाराजांनी 9000 ओव्या लिहिल्या. प्रत्येक ओवीमध्ये ज्ञानेश्वर महाराजांचं हो कारुण्याचं अमृत पाझरता येईल. ज्ञानेश्वर महाराजांनी एकही ओवी कोणत्याही जास्त असणाऱ्या मानवी बुद्धीला त्रास देणाऱ्या कुठल्याही कठीण शब्दाचा अंगीकार केला नाही. ते स्वतः लिहितात, वाचे बरवे कवित्व, कवित्व बरवे रसिकत्व, शिष्ट काव्य नको. हो, काव्यामध्ये सुद्धा रसाळपणा पाहिजे. असे असणारे ज्ञानेश्वर महाराज ही कारुण्याची मूर्ती. आणि त्यांच्या मुखावाटे आलेलं तुकाराम महाराजांनी अंगीकृत केलेलं वास्तविक तुकाराम महाराजांचा स्थायी भाव हा सर्व संतांच्या पेक्षा वेगळा आहे आणि तो आम्हाला सगळ्यांना भावतो. हो, तुकाराम महाराजांनी इतका कडक बोलणारा संत महाराष्ट्राच्या संपूर्ण संत वाङ्मयाचा धांडोळा घेतला असता सापडत नाही. लोकवाणिज्यांचं तत्वज्ञान अवतरलं असे एकमेव असणारे तुकाराम महाराज आहेत. आणि त्यांच्यानंतर नाथ बाबा, त्यांच्या अगोदर नाथ बाबाने तो क्रम अवतरला. हो, मराठी भाषेतली भारुडं, मराठी भाषेतली नवनवीन खेळ हे नाथाने प्रगट केले. आणि तुकाराम महाराजांनी मराठी भाषेमध्ये असणाऱ्या शेलक्या भाषांचा उपयोग करून तुम्हाला माझा तत्वज्ञान देईल. तेव्हा असा हा नितांत गोड असणारा माझा अत्यंत आवडीचा असणारा अभंग आजच्या काळामध्ये तुमच्या डोळ्यात झणझणीत तेल घालणारा, अंजन घालणारा असा नितांत सुंदर अभंग आहे. हो, आजचा प्रसंग फार मोठा गोड आहे. आज सगळी दिग्गज मंडळी आहे. आमचे खिलारी महाराज आले. बऱ्याच दिवसापासून त्यांना आपल्याकडे यायचं होतं, पण तुका म्हणे नाही चालत तातडी प्राप्त काळ घडी आल्या वेळ, की आज घडी चालू नाही. अतिशय गोड गाळा. आणि विशेष म्हणजे ते ज्यांच्याकडे गाणं शिकले ते सुद्धा माझे आवडते. राहुल देशपांडे, हो, आपल्या तरुण पिढीतले त्यांचे गुरुजी अतिशय सुंदर गाणारे. कारण त्यांच्या वडिलांना वसंतराव देशपांडे ना, हो, मी माझ्या तरुणपणे ऐकलेलं. हो, त्यांना वसंत देशपांडे नाही म्हणायचे, वसंत खा म्हणायचे. हो, बरोबर आहे ना. कारण त्यांची गायकी ही या विशिष्ट समाजातून आलेले होते. कारण गाणं ह्या आपल्या पंडित लोकांपेक्षा मुसलमान धर्मामध्ये गाणं ही त्यांची परंपरा आहे. कळलं की नाही. अल्लाह दिया खां, मोठे मोठे
सगळे खान गाणारे होते आणि त्यांच्यापासून उचललेली गायकी, त्यांच्यापासून घेतलेली आणि आपण स्वतः विस्तारलेली गायकी. त्याच्यामध्ये वसंतराव देशपांडे हे महाराष्ट्रातला मानबिंदूचं नाव होतं बाबा. आणि त्यांना साथीला पी.एल. देशपांडे, पु ल देशपांडे, 2 देशपांडे बंधूंची जुगलबंदी पाहण्यासाठी अख्खा महाराष्ट्र यायचं. हो, त्यामुळे आज त्यांच्या मुखावाटे तुम्ही एवढं सुंदर गाणं गायलं म्हणून मी रूपाची चाल सुद्धा तुम्हालाच दिली. हो, आज तुमचं ऐकूया. हो, कलावंतांचं कौतुक, ते पण कलावंत त्या योग्यतेचे असतील तर निश्चितच करावं. हो, कलावंत ही महाराष्ट्राची शान आहे आणि आपल्या कोकणाला सुद्धा कलावंतांचं वरदान आहे. हो, आपल्याकडे सुद्धा आपली मुलं फार चांगली गातात, फार चांगले गातात. फक्त परिस्थितीनुसार त्यांना सारेगम पदनिसा गिरवता येत नसेल, कारण पोटाच्या मागे वेळ जाते त्यांचा. हो, आणि संसार जाळून गवई शिकणं हे कोकणी माणसाच्या रक्तात नाही, त्याच्यासाठी त्यागाची बैठक असावी लागते. हो, पण तुम्ही मंडळींनी अतिशय त्यागाने ही विद्या जमा केली आणि या सगळ्या मंडळीत महाराष्ट्रापर्यंत पोहोचवली. बरोबर, भगुरे सर, भगुरे गुरुजी तर प्राथमिक काळापासून आपल्या सोबत आणि त्याच्यानंतर आता तुम्ही आला. आम्हा सर्व कोकणवासियांना तुम्ही येण्याचा फार मोठा आनंद झालेला आहे. असेच आमच्या भागात येत जा. हो ना. हो, किती विनम्रता असते. विद्या नेहमी विनम्रतेने शोधते. उंच वाढला एरंड, संतांचं वचन सांगतं. उंच वाढला एरंड तरी होईल काय इक्षुदंड. म्हणजे काय कळलं? हो, कळलं. इक्षुदंड म्हणजे ऊस, कळलं की नाही? एरंड उंच वाढतो, उंच वाढतो, पण तो किती उंच वाढला तर त्याला ऊसाची चव येईल. हो, कळलं की नाही? तेव्हा जितकी झाडाला फळं लागलेली असतात तितकं ते झाड अति नम्र झालेलं असतं. हो, आता आंबे येतील आपल्याकडे, यंदा दिसत नाहीत कुठे, परंतु जिथे आले त्या आंब्याच्या झाडाला पहा तुम्ही. हो, ते वाकलेलं असतं. फळले ते लवे बाहेर. ज्याला फळं येतात ते विनम्र झालेलं असतं. म्हणून ज्यांच्याजवळ गुणांचा साठा असतो ते हात जोडून समोर नम्र असतात. विद्या किती आहे? विद्या प्रचंड आहेत, प्रचंड विद्या आहेत. हो, एकटं संगीतच सागरापेक्षा अथांग आहे, सागरापेक्षा अथांग आहे. इतर 64 कला जाऊ द्या, नुसता एक वेद संगीत कलेवरती आपला आधारित आहे. सामवेद त्याचं नाव. हो, अथांग आहे, अथांग. हो, आपल्याला अजून सा नाही लावता येईल. हो, तर म्हणतो गायनाचार्य नाव का दिलं? नाव कुठे गायनाचार्य? हो, आपण कुठे आहोत हे परीक्षण करावं आणि मग आपल्याविषयी आपणच ठरवावं, आपण जमेत आहे का? हो, जमेत आहे का? तेव्हा समुद्र हे संगीत, संगीत हा समुद्र आहे. समुद्र ज्ञानाची खोली अनंत आहे, विशाल आहे, विशाल. मोठी माणसं एवढी खाली वागतात ना, हो, की त्यांना पाहिल्यानंतर यांचं ज्ञान मोठं की व्यक्ती म्हणून ही व्यक्ती मोठी, हा आपल्याला कधी कधी प्रश्न पडतो बाबा. अशी मोठी माणसं मी पाहिलेली. हो, मला फार आश्चर्य वाटतं. माझ्या जीवनात जी मोठी माणसं आली त्यांच्याविषयी मी तुम्हाला सांगतो. हो, आळंदीला गेले तर तुम्ही समोर ते स्टेडियम सारखा मोठा स्क्रीन पाहिला असेल. विश्वनाथ कराड सरांनी ते केलेलं आहे. आळंदीचं घाटाचं काम सगळं विश्वनाथ कराड सरांनी केलेलं आहे. हो, प्राचार्य, प्राध्यापक, आता एका MIT नावाच्या मोठ्या संस्थेचे ते प्रिन्सिपल हेड आहेत. कळलं की आता त्यांची मुलं कारभार पाहतात. 2005 मध्ये त्यांनी माझं तिथे कीर्तन ठेवलेलं वारीच्या काळामध्ये. आणि माझ्या अगोदर गाणं होतं ते संजीव अभ्यंकरांचं गाणं होतं आणि पौडवालबाई, अनुराधा पौडवालबाई. हो, माझ्या अगोदर त्यांचं गाणं, नंतर माझं कीर्तन. हा सगळा योग जुळून आला होता. हो, तर तुम्हाला सांगायला काय कारण हरकत नाही, तुम्ही माझीच आहात, त्याच्यात मीच अनाडी होती. हो, हो, खरोखर.
तर संजीव अभ्यंकर सरांनी पण एवढं गोड गाणं गायलं, पडवलबाईंचा तर प्रश्नच नव्हता. नंतर माझं कीर्तन झालं आणि कीर्तनानंतर सर म्हणाले आपल्याला बरोबर जेवायला जायचं आहे. हो, माझ्याबरोबर 25-30 आपली मंडळी होती. आम्हाला जेवायला त्यांनी त्यांच्याच मागे असलेलं कॉलेज आहे, त्या कॉलेजच्या मेसमध्ये म्हटले तुम्हाला सगळ्यांना जेवायला यायचं. बाकीची सगळी मंडळी दुसऱ्या गाडीतून गेले आणि मला म्हटले तुम्ही माझ्यासोबत चाल. मी त्यांच्या गाडीत गेलो बसायला. तर त्यांची ड्रायव्हरच्या बाजूची सीट ही नेहमी मालकाची असते. हा नियम लक्षात ठेवायचा, RTOच्या कुठल्याही गॅझेटमध्ये नाही. हो, कित्येक माणसं आपली बघितली, हो गाडी त्यांनी उघडली तर पुढच्या सीटवर बसायला जातो. हो, सांभाळून राहायचं, म्हणजे काही नियम तुम्हाला माहिती पाहिजे. कळलं की नाही? तर त्यांनी दरवाजा उघडला आणि मला बसायला दिलं मधल्या सीटवर, पुढे त्यांची सीट. तर मधल्या सीटवर घोंगडी अंतरलेली आणि त्यांच्या सीटवर पण घोंगडी अंतरलेली. मला आश्चर्य वाटलं. सर म्हणजे महाराष्ट्रातलं एक प्रभावी व्यक्तिमत्व, तितकंच श्रीमंत, आणि त्यांच्या गाडीमध्ये घोंगडी बसायला याचं मला थोडंसं कुतूहल वाटलं. मी सरांना विचारलं, सर ही घोंगडी कशा करता? ते म्हटले बसा तुम्ही, मी तुम्हाला गाडीत सांगतो. ते स्वतः गाडीत बसले आणि मी जाता जाता म्हणाले, दादा ही जी घोंगडी घातलेली आहे ना ती माझ्या वडिलांची आहे. मी गावावरनं येताना हो घोंगडी घेऊन आलो होतो. माझं पुण्यामध्ये काहीच नव्हतं, एक शिक्षणाशिवाय पदवीशिवाय माझ्याजवळ काहीच नव्हतं. ते म्हटले आजही ती वडिलांची घोंगडी मी अंतरतो, एक मागे आहे तुमच्या इथे आणि एक माझ्या पुढे आहे. बसताना मी शेतकऱ्याच्या घरात जन्मलो याची आठवण ती मला घोंगडी पदोपदी करून देते. उतू नकोस, मातू नकोस. हो, आज एवढी मोठी कॉलेजेस, फर्ग्युसन रोडला त्यांचं मोठं असणारं मोठं भांडार, कळलं की नाही? हे सगळं पाहिल्यानंतर त्यांच्या विचारांचा मला फार मोठा, ते मोठे की त्यांचे विचार मोठे. खरोखर मोठ्या विचारांची माणसंही मोठी असतात. हो, आभाळा एवढी कधी कधी माणसं भेटतात, कधी कधी माणसं मोठी आहेत पण विचार क्षुद्र आहेत, असेही भेटले. माणूस मोठा आहे पण फार छोटा आहे. हो, कधी कधी छोटी माणसं आभाळा एवढी वाचतात. सर त्यापैकी एक होते. हो ना, आता आल्यानंतर बघितलं मला जेव्हा जेव्हा भेटले तशीच ही त्यांची विनम्रतेची भाषा, विनम्रतेचं वागणं मला फार भावतं, कोणाचंही असेल. हो, कारण वारकरी संप्रदाय म्हणजे गाणारा संप्रदाय नव्हे, तो भोळा आहे, भाविक आहे, भक्तिभाव आहे. पण कालयोगामध्ये चालताना आज इतर संप्रदायांच्या तुलनेमध्ये इतर संप्रदायांना प्रभावित करण्यासाठी, इतर समाजाला संप्रदायाकडे ओढण्यासाठी आज शास्त्रशुद्ध गाण्याची संप्रदायाला आवश्यकता आहे आणि तीही मंडळी पूर्ण करतायत. म्हणून यांची सेवा ही संप्रदायाला भूषणाव आहे, भूषणाव आहे. गेल्या पिढीतले माऊलींच्या वेळी गाणारी मंडळी होती, तुम्हाला कदाचित ऐकून नाव माहिती असेल. ह्या दाभेळगावचे हो कोळी बाबा होते. हो, गोविंद बुवा कोळी, काळे सावळे सारखे असे होते. एकदा ठाण्याला गेला असताना अचानक मी ज्या इमारतीमध्ये गेलो त्या इमारतीमध्ये त्यांचा मुलगा वॉचमन होता. त्याला माहिती नाही मी कोण, मला माहिती नाही तो कोण. त्या बिल्डिंग मधल्या एका माणसाने सांगितलं आहोत तुम्हाला ओळखतो. मी त्याला विचारायला गेलो कोण तू? त्याने मी गोविंद बुवांचा मुलगा कोळींचा. मी त्याला घट्ट मिठी मारली बाबा. हो, कारण ती व्यक्ती अशी होती, त्यांनी मारुती बाबांच्या मागे टाळ वाजवला, माऊलींच्या मागे टाळ वाजवला आणि काही काळ माझ्या मागे टाळ वाजवला. 3 पिढ्यांची सेवा त्या थोर महात्म्याने केली. खरोखरच हो, अशी विनम्र असणारी कितीतरी माणसं माझ्या आयुष्यात मला भेटली. आणि काही काही नुसती ताट आहेत, काहीच नाही, शुष्क कोरडे, घेण्यासारखं काहीच नाही. हो ना, पण उगाच अहंकाराने हो ताट झालेली माणसं. काय गंमत आहे पहा, जितका ताट तितका मोडण्याची जास्त शक्यता आणि जितकं लवचिक असतं तितकं जास्त टिकण्याची शक्यता.
हो, तुकाराम महाराजांचं वचन सांगतो, संतांच्या वचनाने मी पुढे. हो, महापुरे झाडे जाती तेथे लव्हाळी वाचती. लव्हाळी म्हणजे काय? हा, लव्हाळी म्हणजे एवढं एवढं येतं ते गवत, कळलं की नाही? पावसाळ्यामध्ये सावित्रीला मोठा पूर येतो. हो, मोठे मोठे वृक्ष जातात वाहून, पण ते गवत असताना एवढं एवढं उगवलेलं, पाणी मागून आलं की ते वाहतं, पाण्याला वर जाऊन देतं. पाणी गेलं की परत ताट सूर्यप्रकाश आला. हो, आम्ही आहेच. हो, काय गंमत आहे पहा. हे ते टिकलं याच्यामुळे, कारण ते पाण्याच्या ओघाप्रमाणे वाकलं. म्हणून नम्र झाला होता तेव्हा आकाश एवढी उंच माणसं आपल्या जीवनात यावी. हो, आमचे श्रीगोंद्याचे आपल्या संप्रदायातले उत्तम गाणारे निळोबाराय श्रीगोंदेकर, ऐकलंय का तुम्ही ना? हो ना. त्यांनी तर मला सांगितलं, दादा मी आयुष्यात आईस्क्रीम काय मला माहितीच नाही. हो, आईस्क्रीम खाल्लंच नाही त्यांनी. मला आश्चर्य वाटलं. म्हटलं आमच्यासारखे जर लग्नात गेले, कळलं की नाही? हो, तर काय सांगावं, एका आईस्क्रीमवर आपलं भागतं काय? हो, आमच्या पट्टीचे सगळे गवई गेले तरी हाड धरो, पुढेच काय होईल तर होईल. आपल्या असणाऱ्या सवयींवर नियंत्रण, काबू मिळवून, मन मारून जी विद्या आत्मसात केली जाते, ते शेवटी विद्या तथास्तु म्हणजे तथास्तु तथास्तु तथास्तु. हो, विद्या ही सुद्धा विद्येची पण पूजा आहे. म्हणून मी नेहमी सांगतो, पापस तुम्ही वाजवताना पण त्याच्यावरती गोड असा हात फिरवा. राजा, आज तुला थोडस चापटी विपटी मारणार आहे, महाराज आलेले आहे, कळलं की नाही? आज जरा सांभाळून गोड वाजव, गोड वाज, गोड वाज, गोड वाज. त्या वाद्याला नमस्कार करायचा वाजवण्यापूर्वी. मग तो विणा असेल, टाळ असेल, टाळाची तर आपण एवढी हळसांड करतो, गळ्यातून काढून झाला की समोर ठेवतो. हो, जाणारा येणारा त्याला लागणार. ही चुकीच आहे, चुकीच आहे. पण कुठल्या कुठल्या गावाला शिकवा, सगळीकडे तेच पीठ, कळलं की नाही? हो, सांप्रदायिक मर्यादा या आपण मंडळींनी जोपासल्या पाहिजेत, जतन केल्या पाहिजेत. हो, टाळ, विणा आणि पकवाद ही पूजेची साहित्य आहे. देव आणि त्यांच्यात अंतर नाही, ते देवच आहे. हो, एकत्र आल्यानंतर जो स्वर ध्वनी निघतो तो देवाचाच, ओंकाराचा ध्वनी असतो. आणि म्हणून आजच्या या दिवशी, हो, तुम्ही सगळी मंडळी आलात. आज विशेष आनंद माझ्यापेक्षा ह्या हळदुळवासियांना झालेला आहे. हो, आज एवढी माणसं त्यांच्या गावात कीर्तनाला आली आणि एवढे मोठे मोठे गवई वाजवणारे आले, खरोखर त्यांच्या आनंदाला पारावार नाही. देव करो त्यांच्याकडून अशीच सेवा उत्तरोत्तर घडत जावं. गाव छोटा असो किंवा मोठा असो, गर्दी किती आहे हे महत्वाचं. हो, आणि जिथे गर्दी आहे तिथे गर्दी आहे. हो, आज ही सगळी मंडळी आली म्हणून आलीत की नाही? माझं कीर्तन तर तुम्ही रोज ऐकताय. ते म्हटले आज हो महाराजांचं गाणं ऐकायला येऊया. आणि म्हणून आजच्या या दिवशी या गोड अशा कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण सगळे जमलेलो आहोत. महाराजांचा हा करुणापर असलेला आहोत. संत जीवन हे करुणापर जीवन. ज्ञानेश्वर महाराजांच्या एक एक अक्षरात आहे माझा रमाकांत. संत वचन हे साक्षत्वाने करा. हो, संतांचं वर्णन करताना ज्ञानेश्वर महाराजांची वाचा, लेखणी थांबत नाही बाबा. तशी तुकाराम महाराजांची रसवंती थांबत नाही. हो, महाराज या अभंगामधून एक विचार मांडतात आणि तो विचार प्रत्येकाने आत्मसात करण्याची गरज आहे. आत्मसात करण्याची गरज आहे. तुम्हाला काय सांगावं ह्या चिंतेत मी असताना आज जरा थोडस तुम्हाला कर्माचा कायदा काय आहे. हो, माणूस पाप करताना सावध असतो. हो, पण पुण्य करताना बेसावध असतो. हो, काय होऊन जाईल, ते पूजा आहे ना, होऊन जाईल. पण पाप करताना मला कोण पाहत नाही ना. हो, एखाद्या पापी माणसाकडे जायचं असलं तर तो जाताना, हो, भगतगिरी करताना मला कोण बघत नाही ना, याची 10 वेळा आजूबाजूला चौकशी करतो आणि जातो. माणूस पाप करताना जितकी सावधगिरी बाळगतो तितकी पुण्य करताना करत नाही. हो, आणि म्हणून जीवनामध्ये
आपल्याला कर्माचा कायदा काय आहे हे कळलं तर आपल्याकडून वाईट गोष्ट घडणार नाही. आणि म्हणून संत या अभंगामध्ये तुकाराम महाराज कर्माचा कायदा काय ते सांगतात. कर्माचा कायदा इतका कडक आहे, इतका कडक आहे, महाराजांना देवाला विनंती करावी लागते. हो, मज सोडवी दातारा कर्मापासून दुसता. हो, ते इतर कोणाला साकडं घालत नाहीत, नाही संतांना साकडं घालत. हो, नाही कुठल्या वेशीवरच्या देवदेवतेला साकडं घालत, ते देवाला साकडं घालतात. देवा, मला तुला सोडवायचं असेल ना तर मला कशातून सोडव, मला कर्म बंधनातून सोडव. अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात मज सोडवी दातारा मज सोडवी तेव्हा या कर्मापासून सोडव. आता कुठल्या कर्मापासून? ज्ञानेश्वर महाराज म्हणतात मी जन्माला का आलो, जन्माला आलो तिथून माझ्या मागे कर्म लागलेला आहे. हो, कर्म म्हणजे क्रिया, कर्म म्हणजे काहीतरी उद्योग करणं म्हणजे कर्म. अगा ज्ञानेश्वर महाराज लिहितात बघा, अगा कर्मी जाई उरावे तीही सुखदुःखी फळावे आणि भोगावया यावे देहा एका. हो, आपण जे जन्माला आलेलो आहोत, मनुष्य म्हणून जन्माला आलेलो आहोत, तो गतजन्मी केलेल्या कर्माचं फळ आहे. भोगावयाला देहाला आलेलो आहे. मग हे देहाला आणणारं जे कर्म आहे हे कर्म जाईल कशाने? ज्ञानेश्वर महाराज 4थ्या अध्यायात सांगतात हे कर्म कशाने जाईल. देवाला कळलं नाही, अर्जुनाला कळलं नाही, तर इतर कशाला? अर्जुन विचारतो देवाला किम कर्म किम कर्मे ती. देवा कर्म म्हणजे काय, हे कर्म काय करतं? मोठ्या मोठ्यांना कर्म कळलं नाही. ज्ञानेश्वर महाराज त्याच्यावरती खाली लिहितात, येत भुलले का क्रांतदर्शी. जे अगस्ती सारखे समुद्र गिळणारे आहेत अशांना सुद्धा कर्म सुटलेलं नाही. तर तुमची आमची काय कथा? म्हणून कर्म हे मानवी जीवनाला अवगुंठून आहे. जन्माला आलो तिथून कर्म आहेच. हो, किंबहुना कर्माचा सासुरवास हा प्रत्येक जीवाच्या मागे आहे. गंमत अशी आहे, सासुरवास हा शब्द गेल्या पिढीत होता, या पिढीत नाही. हो, सुनांना जो सासूकडून त्रास व्हायचा त्याला सासुरवास असा गेल्या पिढीत शब्द होता. या पिढ्यातल्या सुनांना सासुरवास नाही. हो, या पिढीतल्या सुना फार भाग्यवान आहेत. या पिढीतल्या सासू आहेत त्यांना सुनवास आहे. हो, कारण सासूची आणि सुनेची भेट लग्नात बोलणी झालेली असेल, हॉलमध्ये होते ती शेवटची भेट. सासू सासूच्या घरी, ही आपल्या नवीन घरी. त्यामुळे आजच्या काळामध्ये सासुरवास हा शब्द कळत नाही. सासुरवास याचा अर्थ मराठी आहे बंधन. बंधन, कर्माचं बंधन. तुमच्या आमच्या प्रत्येकाला कर्माचं बंधन. त्यामुळे हा पाप पुण्याचा सासुरवास, कर्मापासून निर्माण होणारा पाप पुण्याचा सासुरवास. काय केलं म्हणजे पुण्य आहे, काय केलं म्हणजे पाप आहे. मग पुण्याचं कर्म करायचं असेल तर काय करायला पाहिजे, कोणती क्रिया करायला पाहिजे, काय कर्म करायला पाहिजे. जर पाप घडणार असेल तर कोणत्या क्रियेने घडलं, काय कर्म केल्याने घडलं. या द्विधा मनस्थितीत माणसाचा मेंदू क्षीण होऊन जातो. शेवटी तो विचार करतो मरुद्या जाऊ द्या, काय होईल तो होईल, पाप होऊ द्या नाही तर पुण्य होऊ द्या, हे करायचं म्हणजे करायचं. हो, किती पण पाप होऊ द्या नाही तर काय होऊ द्या, शिमगा करायचा म्हणजे करायचं. हो, मिलीत तर 2-4 मिलीत, आता काय करायचं त्याला, नाहीतरी मरणारच ना. उपजे ते नाचे. हो, ती शिमग्याला मरणारच. उपजे ते नाशे, नाशिले पुनरपी दिसे. हो, तेव्हा कर्म माणसाला बंधनामध्ये टाकतं, बंधनामध्ये टाकतं. ते सासुरवासासारखं असतं, सासुरवासासारखं. आजच्या पिढीमध्ये हा सासुरवास राहिलेला नाही. हो, आजच्या पिढीमध्ये सासुरवास
बऱ्याचशा घरामध्ये सासूरवास म्हणजे बंधन. हो, केवळ स्त्रीलाच सासूरवास असतो असं नाही, घरात पुरुषाला पण सासूरवास असतो. हो, काय विषाद आहे त्याची तो एकटा निर्णय घेईल, त्याची हिंमत आहे. ती स्वतः विचारते. हो, कुणाला विचारून निर्णय घेतला? हो, 1000ची पावती मांडली, कुणाला विचारून? मला विचारायला आले होते. हो, माझ्याकडे पाठवायचं त्यांना. काही गंमत आहे पहा. त्यामुळे गाववाले गेले पावती फाडायला, तर म्हणतात थांबा जरा, बसा इथे, मी आज जाऊन येतो. तो आज जातो किचन मध्ये, केवढ्याचं करायचं तिचा सल्ला. कळलं की नाही? त्याची पावती मांडली जाते. त्यामुळे बरेचशी घरं ही कुटुंब वत्सल दिसत असली तरी पुरुषाच्या आणि स्त्रीच्या हो त्या एकंदर वागण्यावरून ते घर कुटुंब वत्सल आहे की नाही हे ठरतं. हो, पुरुष बिचारा कधी कधी घरामध्ये कोपऱ्यामध्ये बसलेला असतो. हो, घरात शांतता असते. हो, पण तोच जेव्हा उठतो तेव्हा घर बिघडून जात. काय गंमत आहे पहा. एका राज्यामध्ये राजा म्हणाला, आपल्या देशात बायकांचे ऐकणारे नवरे किती आहेत आणि पुरुषांचे ऐकणारे किती आहेत? हो, दोघांच्या 2 रांगा काढा. हो, कळलं की नाही? ज्यांचं घरात चालतं, हो, असे स्वाभिमानी पुरुष बाजूला काढा, आणि जे बायकांचं ऐकतात असे स्वाभिमानी पुरुष बाजूला काढा. रविवारी दवंडी दिली आणि मोठ्या मैदानात गावातल्या नागरिकांना जमा केले. बाबा, हो, बायकांची ऐकणारी भली मोठी रांग. हो, इकडं आपलं एक म्हातारं उभं. हो, संसारात पुरुष म्हणून जगणारा. हो, राजाला आश्चर्य वाटलं. राजा म्हणाला, माझ्या गावात, माझ्या नगरामध्ये एवढे लोक आहेत की जे स्त्रियांचं ऐकतात. हो, म्हणजे स्त्री प्रधान आमच्या गावामध्ये संस्कृती आहे, नगरामध्ये संस्कृती आहे. इकडे एकटाच. राजाला जरा अभिमान वाटला, एकतरी माणूस आहे पुरुष म्हणून जगतोय. हो, त्याला विचारलं, का हो तुम्ही एकटेच इकडे? तो म्हटलं, घरून सांगितलंय मला. हो, करुणा आलाय, गर्दीत जाऊ नका म्हणून मी इकडं उभा. काय आश्चर्य. तो सुद्धा त्याच्यातला. तो सुद्धा स्त्री प्रधान असणाऱ्या या देशामध्ये, म्हणूनच आज भारतीय संस्कृती विकसित झालेली आहे. आपल्या देशातल्या स्त्रियांइतका सन्मान जगातल्या कुठल्याच राष्ट्रामध्ये नाही, युरोपात तर नाहीत नाही. हो, एकदा स्वामीजींना विचारलं होतं, हो, का हो तुमच्या भारतामध्ये कितीतरी अशिक्षित स्त्री आहेत, हो, ज्या अक्षरशत्रू आहेत, ज्यांचा अभ्यास नाही, शिक्षण नाही. स्वामीजी ताणकन बोलले त्यांना, आमच्या देशातल्या स्त्रिया जास्त शिकलेल्या नसतील पण तुमच्या स्त्रियांपेक्षा जास्त पवित्र आहेत. काय म्हटलं मी? हो, युरोपातल्या गोऱ्या मॅडम बघून हो तुम्हाला कल्पना आलीच असेल. हो, जिथे लग्न ठरल्यानंतर 1 तासात घटस्फोट होतो, इथे एकदा साखरपुड्याचा टिळा लागला की 7 जन्माची गाठ बांधली जाते. कोण महान आहे, कोण महान आहे. हो, घराघरात आता घटस्फोट आहेत या काळात, पण समाजाच्या भीतीनं हिंमत होत नाही बाहेर येण्याची. निमूटपणे संसार करताय असे दोघंही मला भेटतात. काय आश्चर्य. मग तुम्ही गप्प का पुढे करायचा? समाज काय म्हणत? किती समाजाचा धाग आहे. पाहिजे की नको समाज? पाहिजेच. हो, काही गंमत आहे पहा. युरोपमध्ये घडलेली गोष्ट सांगतो. एका गोऱ्या मडमेचा नवरा मेला. हो, त्याला पुरला. चर्च मध्ये त्यांचं हे होतं, पूर्ण होतं. त्याची कबर बांधली तिने. हो, आणि कबर बांधल्यानंतर ती पंख्याने हवा घालू लागली. एक फिरणारा माणूस आला तिकडे जाताना. त्याला असं वाटलं, त्याने त्या बाईचं कौतुक केलं. काय बाईचं प्रेम आहे नवऱ्यावरती. हो, नवऱ्याला पुरलंय, त्याच्यावर थडगं बांधलंय. हो, त्या थडग्याला जी हवा घालते, किती त्या बाईचं नवऱ्यावरती प्रेम असेल.
त्याने विचारलं तिला, हो मॅडम तुमचं किती तुमच्या नवऱ्यावरती प्रेम आहे, तुम्ही त्याच्या थडग्याला सुद्धा हवा घालताय? ती म्हटली तसं नाही साहेब, हो तो मरताना सांगून गेलाय माझं थडगं सुकू दे मग लग्न कर, थडगं तरी सुकायच्या अगोदर लग्न करू नकोस. काय गंमत आहे. या देशातल्या स्त्रिया अशिक्षित असतील पण जास्त पवित्र आहेत. आणि आमची विवाह संस्था, हो 16 संस्कारामध्ये बांधलेली विवाह संस्था ही जास्त पवित्र आहे. हो अग्नी आणि पाणी याच्याशिवाय आपल्या शास्त्राने 2 पवित्र गोष्टी संस्कारासाठी एकत्र आणलेल्या आहेत. हो ही पंचमहाभूतांपैकी 2 महाभूत आहेत. हो पण गंमत अशी एकाचं दुसऱ्याशी पटत नाही. पाण्याचं अग्नीशी पटत नाही, अग्नीचं पाण्याशी पटत नाही. अग्नी लागला तिथे पाणी टाकलं, भेटायला गेला, अग्नी भिजून जातो. हो आणि म्हणून कर्माशी आपला असलेला निकटचा संबंध. एखादा माणूस म्हणू लागेल तर कर्मात पुनर्जन्म लपलेला आहे, तर कर्म कशालाच करा, कर्मच करायचं नाही. एखाद्या माणसाने ठरवलं सकाळी उठून कर्मच करायचं नाही, रात्री कीर्तनात ऐकलं की कर्मावरती पुढची गती अवलंबून आहे, तर काहीच करायचं नाही. सकाळी उठला अंतरुणावरती, हो झोपून राहिला, म्हटलं आज काहीच कर्म करायचं नाही. बायको सवयीप्रमाणे आली, हो उठा 10 वाजले. तो म्हटलं तू काय बोलू नकोस, रात्री मी कीर्तनातून आलो, महाराजांनी कर्मावरती व्याख्यान दिलं. हो कर्म फार वाईट असतं, हो काही करायचं नाही, नुसतं पडून राहायचं. ती म्हणाली कीर्तनाची वांगी कीर्तनात, हो तू कामावर गेला नाहीस तर पोराबाळाने आम्ही खायचं काय, उठा ब्रश करा, ब्रश करा. ती ब्रश आणते, टूथपेस्ट टाकते, उठा आता काय दिशा द्यायची पडून राहण्याची. दुसरा उठा जरा उंच होतो, हो नंतर तो हळूहळू उठा तार सप्तकात जातो. उठतो, ब्रश घेतो, ब्रश करतो. हा म्हटला आता पुढचं काय सांगू नकोस, कर्म फार भयंकर असतं. ती म्हटली बूट घालायचे, कपडे करायचे, डबा देते, कामावर जायचे. तो म्हणतो नको करूस असं, कर्म वाईट असतं. कर्म वाईट असेल, हो पण तुमची वृत्ती जर त्याच्याशी गुंतलेली असेल, जर परक्यासाठी तुम्ही कर्म करत असाल तर ते कर्म हे पुण्यप्रद आहे. तुम्ही आमच्यासाठी करताय म्हणून ते कर्म पुण्यप्रद आहे, अशी कर्म करायला हरकत नाही. कर्म करण्या अगोदर कर्माचा हेतू काय हे जर लक्षात आलं तर कर्म बरं की वाईट हा प्रश्नच पडणार नाही. तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे, महाराज गोड म्हणतील, मी त्यांना फक्त प्रमाण सांगतो. पुण्य परोपकार पापते पुण्यते परोपकार अनेक नाही जोडा तुझा. म्हणून कर्म हे मानवी जीवनाला अविभाज्य घटक आहे. तो नाही म्हटलास तरी कर्म तुझ्याकडनं होणार आणि होय म्हटलास तर करावंच लागणार. हो या कर्माचा त्रास तुम्ही वाईट केलं तर भोगावा लागणार, पण कर्म सत्यासाठी केलं तर तुमच्यासारखा मोक्षाचा अधिकारी कोणी नाही. हो देवानी जी कर्म केली, मी मोठ्याचं सांगतो, देवानी जी कर्म केली त्यांची फळं त्यांना भोगायला लागलेली आहेत. तुम्ही आम्ही तर सामान्य जन आहे. हो मी मोठ्याचं सांगतो, म्हणजे सामान्याचं कळे. मोठा पूर आलेला नदीला, हो आणि त्याच्यातून उंट बुडाला, उंट बुडाला. मंचरकर बाबा सांगायचे ही कथा, माझ्या लहानपणी आठवले. हो मंचरकर बाबाचे थोर साधू आपल्या संप्रदायातले, आणि ते दरवर्षी पंचमीच्या दिवशी प्रतापरावांच्या घरी हजर असायचे. हो त्यांना आठवते की नाही माहिती नाही मला. हा तर मंचरकर बाबा म्हणायचे, अरे मोठे मोठे बुडाले, तू तर छोटा आहेस, हो तुझं कशातच काही नाही. तर तो लहान माणूस विचारतो, तो उंट उंट पाण्यात बुडत असतो, समोर शेळी उभी असते ह्या किनाऱ्यावरती. नदीला एवढं पाणी आलेलं असतं की तो उंट बुडायला येतो. ती शेळी म्हणते समोरच्या किनाऱ्यावरती, उंट दादा मी येऊ काय पलीकडे तुझ्या मदतीला, माझ्या आळंदीपर्यंत पाणी लागेल ना.
तो उंट म्हणतो मी बुडायला आलो, तिच्या तुझी काय कथा. तसं आपण आपल्या जीवनात कर्म करतो, एवढी पाप आपण करून ठेवतो. हो, पण आपण म्हणून मोठ्याने एवढी केली ती मोठ्यांची मोठ्यानं शोधतात. काय गंमत आहे पहा. प्रभू रामचंद्र वनवासाला निघालेले, सीतामाईंचं अपहरण झालेलं आणि वेड्या पिसा झालेला राम, त्याच्याबरोबर असलेले त्यांचे बंधू लक्ष्मण, हे दोघे सीता शोधासाठी अरण्यामध्ये आले. आणि अरण्यामध्ये सीता शोक करीत असताना झाड दिसलं, वृक्ष दिसली, नद्या दिसल्या, वेली दिसल्या. प्रत्येकीला ते विचारत होते, माझी सीता पाहिली का, माझी सीता पाहिली का, माझी सीता पाहिली का. हा शोक रानावनातले सगळे असणारे वृक्ष ऐकत होते, नद्या नाल्या पाहत होत्या. एक जण म्हणाला, देव पण बायकोसाठी वेडा झाला, मग माझ्या बायकोसाठी मी वेडा झालो तर नवल काय. हो, कळलं. देव वेडा झाला सीतेसाठी. गंमत अशी, हे दोघे जण बंधू थकले, दुपारची वेळ म्हणून झाडाखाली बसले. एका ते झाड होतं डोंगराच्या खाली, आणि त्या झाडाखाली बसले. कर्मधर्म संयोगानं ते ज्या झाडाखाली बसलेले, मागे असणारा डोंगर, त्याच्यावरती दोन माकडं बसलेली, दोन माकडं बसलेली. आणि ते वरच्या दोन माकडाने आपल्या सगळ्या राज्याकडे पाहत असताना त्यांना खाली हे दोन राजबिंडे पुरुष दिसले. दोन माकडांची चर्चा चालू झाली. हे दोन आपल्या राज्यामध्ये आलेले हे तरुण पुरुष दिसतात, राजबिंडे आहेत, कदाचित ते राजपुत्र असावे. कुठल्या देशाचे आहेत काय माहिती नाही. हो, पण आपल्याकडे आले याचा अर्थ याची चौकशी करायलाच पाहिजे. दुसऱ्याच्या राज्यात घुसलेले कदाचित गुप्तहेर असते, यांच्यापासून राज्याला धोका असेल. म्हणून त्याच्यातल्या एका माकडाने दुसऱ्या माकडाला सांगितलं, जा खाली जा आणि बघून ये, हे कुठून आले, इथे काय करतायत आमच्या राज्यात. ते डोंगर उतरून एक माकड खाली आलं, समोर उभं राहिलं आणि त्यांच्याकडे बघत राहिलं. हो, त्या तरुण पुरुषाकडे पाहत राहिले. ते समोरचे माकड. हो, त्या माकडाने विचारलं, तुम्ही कोण. हो, इकडे काय करताय आमच्या राज्यात. तो म्हणाला, मी दशरथ पुत्र राम. राम ज्या दिवशी ऐकलं त्या दिवशी ते माकड नतमस्तक झालं, दर्शन घेतलं आणि सद्गदित झालं. प्रभू तुम्ही, प्रभू तुम्ही. प्रभू रामचंद्र म्हणाले, तू कोण. मी हनुमंत. रामायणातली पहिली हनुमंताची आणि प्रभूंची घडलेली भेट आहे. हो, काय गंमत झाली. हनुमंतरायाने विचारलं, माझा राजा वरती बसलेला आहे, वरच्या डोंगरावरती, मी त्याचा सेवक आहे. प्रभूंनी वरती पाहिलं तर एक माकड बसलेलं, हो, बल्लांड शरीराचं. प्रभूंनी विचारलं, काय नाव त्याचं. म्हणलं, त्याचं नाव सुग्रीव आहे. आम्ही दोघे वरती बसले होतो, तुम्हाला दोघांना खाली पाहिलं, त्यांनी मला आज्ञा केली विचारून हे कोण आहेत ते, म्हणून मी तुमच्या जवळ चौकशी करतो. हो, हे कोण. हा माझा भाऊ लक्ष्मण. काय गंमत झाली. हनुमंतरायाने आपल्या राजाला खाली बोलवलं. खाली या महाराज. सुग्रीव उड्या मारत खाली आला. हे प्रभू रामचंद्र. सुग्रीवाने हात जोडले, प्रभूंच्या पायाला मिठी मारली आणि डोळ्यात अश्रू आले, अश्रू आले डोळ्यात. हो, सुग्रीवाला कल्पना होती, हो, की अयोध्येमध्ये असं असं घडलेलं आहे. हो, जंगलामध्ये वनात असताना प्रभूंची पत्नी रावणानं पळवून नेलेली आहे. सुग्रीवाकडे दौंडी आली होती. सुग्रीव म्हणाला, प्रभू तुम्ही जंगलात फिरताय, सीता शोक करीत ना. म्हटले, हो, माझी अवस्था अशीच आहे. काय झालं, माझीही पत्नी माझ्या मोठ्या भावाने पळवून नेलेली आहे. काय नाव त्याचं, वाली. माझी पत्नी त्याने पळवून नेली, दुष्ट आहे. हो, प्रभू आपल्या दोघात एक सामंजस्य करा.
तुम्ही मला मदत करायची, मी तुम्हाला मदत करा. प्रभू म्हणाले ठरलं, तू लहान आहेस म्हणून पहिलं तुझी केस हातात घेऊ, नंतर माझ्या केसकडे वळाव. चल दाखव वाली कुठे आहे, वाली कुठे आहे. सुग्रीव घेऊन आला. तो म्हटला त्या गुहेत राहतो समोरच्या डोंगराच्या. हो, त्या डोंगराच्या गुहेत राहतो. म्हटलं उद्या सकाळी जायचं. हो, आणि त्याला गुहेच्या बाहेर आव्हान देतो. आणि तुम्ही, मी आहे ना तुझ्या मागे आहे ना, बघा हो, नाही तर तुम लढो हम कपडे संभालता है. नाही जमायचं, काळजी नको करूस. दुसऱ्या दिवशी वालीच्या गुहेसमोर सुग्रीव गेला आणि आव्हान दिलं वालीला, वाली हिम्मत असेल तर गुहेच्या बाहेर ये बाहेर. वाली आदल्या रात्री रविवार होता, कुठेतरी पार्टी करून गेला होता, फार झोप लागलेली त्याला. गुहेच्या बाहेर कलकलाट ऐकू आला म्हणून सेवकाला विचारलं, जा बघून एक बाहेर काय गडबड आहे. पण कार्यकर्ते आले, झोपून पण देत नाही. हो, कळलं की नाही. सेवक आला आणि बाहेर बघितला. तो म्हणतो कार्यकर्ते कोण नाही, तुमची भावकी आली. काय आश्चर्य. हो, हा बाहेरून आव्हान देतोय, वाली हिम्मत असेल तर बाहेर. अगोदर 5 वेळा मार खाल्ला होता सुग्रीवाने, तेवढीच गेली वालीच्या. म्हणतो या मूर्खाला कळत कसं नाही. हो, माझ्या शक्तीपुढे हा टिकाव धरू शकणार नाही, तरी सुद्धा मला येऊन आव्हान देतो. याचा अर्थ याच्यामध्ये कोणीतरी उभा आहे. मीटिंग मध्ये कधीच न बोलणारा वरती उभा राहू नको. हो, जास्त भांडतो म्हणजे कोणीतरी मागे उभा आहे. वालीने रागामध्ये गदा उचलली आणि बाहेर आला. वालीला बघितलं मात्र, आणि सुग्रीव थर 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 कापायला लागला. 5 वेळा धोपटून मार खाल्ला होता. हो, पण प्रभू समोर उभे होते. हो हो, हा कसा तरी उभा राहिला सुग्रीव, आणि वालीला आव्हान दिलं, वाली हिम्मत असेल तर ये. रागच त्याला गेलेला, झोपमोड झालेली. गदा युद्ध 2 भावामध्ये चालू झालं. ते दोन्ही भाऊ तुल्यबळ, महान शक्तिमान. वाली इतका, सुग्रीव सुद्धा शरीरानं हडापेरानं मजबूत. भरपूर युद्ध झालं. शेवटी वालीने प्रहार केला पाठीवरती, पोटावरती. अपेक्षेने बघू लागला प्रभूंकडे. प्रभू समोरच्या झाडासमोर. फक्त रडायचा बाकी होता सुग्रीव. हो, अपेक्षेने बघतोय. हो, एक घाव बसला त्याच्या डोक्यावरती, सुग्रीवाच्या मूर्छित पडला. गर्जना करीत वाली आपल्या गुहेत गेला. 10-15 मिनिटांनी प्रभू आले, पाणी शिंपडलं. हा रामाकडे बघायलाही तयार नाही. प्रभू म्हणाले, सुग्रीवा अजिबात बोलू नका. मला वाटलंच होतं, आम्हाला लढायला पाठवायचं भक्तांना, आणि आपण मात्र मदतीला यायचं नाही. ते उगाच लिहिलेलं आहे, मागे पुढे उभा राहायचा पळीत. खोडून टाका ते, खोडून टाका. काय गंमत आहे पहा. प्रभू म्हणाले, अरे माझं ऐकून तरी घे. काय ऐकायचं तुमचं, मी मार खातोय दिसतोय तुम्हाला, पण तुम्ही पुढे आले नाही. अरे ऐकून तरी घे. हो, उठ. प्रभूने त्याला उठवलं. हो, आणि म्हणाले, अरे तुम्ही दोघे भाऊ युद्ध करत होतात तर इतके सारखे दिसत होतात की तुझ्यात आणि वालीच्यात मला फरकच कळला नाही. एवढं असं कसं होईल. काहीतरी आपलं मार्ग काढता बोलता. मार खाणारा तो सोपं होता. ते म्हटलं, अरे मी तुझ्या मागे आहे, कदाचित तुला ताकद आली असेल म्हणून तू त्याला मारत असशील. आता काहीतरी समजत घालू नका. हो, नेहमी लक्षात ठेवायचं, मार खात होता तो सुग्रीव. बरं ठीक आहे, चल घरी जा आणि बाम चोळ, हळद फटकी लाव. परत उद्या सकाळी येऊन त्याला आव्हान दे. सुग्रीव बघत राहिला देवाकडे. हे बरं सांगताय, एकदा पोट भरलं नाही काय तुमचं, उद्या परत यायचं. आता घाबरू नकोस, मी आहे ना, मी आहे तुझ्या मागे. हो,
भगवंताला हात जोडले, घरी गेला, हो मलमपट्टी केली. दुसरा दिवस उजाडला आणि सांगितलं भगवंताने, जा आता आव्हान दे त्याला, वालीला. तुम्ही आहेत ना, घाबरू नकोस, कालच्यासारखं नाही बोलायचं खोटं. नाही नाही, जा आव्हान देतो, पण थांब जा. भगवंताने एक हार आणला होता, तो सुग्रीवाच्या गळ्यात घातला. तो म्हटला, तुझा हात तो मोडला, पाय मोडला तरी चालेल, पण हार तुटू द्यायचा नाही. हार ही तुझी ओळख आहे, तुम्ही भाऊ दिसता सारखे, पण हार आहे तो सुग्रीव आहे. तो म्हटला ठीक आहे. हो गेला आणि परत आव्हान दिलं, वाले ये बाहेर, हिम्मत असेल तर ये बाहेर. वाली उठला. वाली झोपला होता. 10-11 वाजेपर्यंत मोठी माणसं उठत नाहीत म्हणतात. वाली पण तसाच होता. परत गोंधळ ऐकू आला. त्यांनी सेवकाला पाठवून, जा बघ कोण कार्यकर्ते आलेत काय, त्यांना पण उद्योग नाही, धंदा नाही, आपलं इलेक्शन आले की सकाळी उठले की चालले. हो, तो परत गेला बाहेर. महाराज भावकी आहे. अरे किती वेळा भावकीला ठोकावी तरी आपली दारात पिडायला येते, काय आश्चर्य आहे. वाली तिरमिरीत उठला, दरा घेतली आणि बाहेर आला. वालीचं रौद्र अक्राळ विक्राळ स्वरूप पाहिलं आणि हा सुग्रीव थर 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 कापू लागला. भगवंत समोरून सांगतायत, उचल गदा उचल. त्यांच्याकडे बघतोय आणि त्यांच्या धाकाने गदा उचलतोय. तोपर्यंत 2-4 फटके वालीला पडलेच, हो सुग्रीवाला पडलेच. मार खाल्ला भरपूर, पण त्यांनी गळ्यातला हार तुटू दिला नाही. शेवटचा प्रहार करणार वाली, तेवढ्यात भगवंताने दारा झाडा आडून बाण सोडला आणि त्या बाणानं वालीच्या छातीचा वेध घेतला. वाली धाडकन खाली कोसळला. हो, वाली खाली कोसळला. भगवंत झाडाच्या आडून पुढे आले आणि वालीच्या समोर उभे. वाली खाली पडलेला, हातात बाण धरलेला. प्रभूंचं दर्शन घेतलं. हो भगवंत, माझ्यासाठी तुम्हाला यावं लागलं. हो, कुणाच्या हातून मृत्यू आला त्याच्यावरती पुढच्या कर्माची गती अवलंबून असते. हो, तुम्ही मला अंतकाळी दर्शन दिलं, माझी पुढची गती तर उत्तम आहेच, उत्तम आहेच. कारण मरताना तुमचं मला दर्शन घडलं. तुम्हीच लिहिलेलं आहे, अंतकालेचे मामेव अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा, तुका म्हणे सुखा पार नाही. आता मी निवांत मरायला मोकळा झालो. प्रभू तुमचं दर्शन घडलं. फक्त मला एक सांगा, एक सांगा, तुमचं आणि माझं वैर काय? भांडण माझं आणि माझ्या भावाचं. तुम्हाला मध्ये यायला कोणी सांगितलेलं? तुमचं आणि माझं काही वैरत्व नव्हतं. तुम्ही का मध्ये आला? भगवंत म्हणाले, अरे तू सुग्रीवाच्या पत्नीला पळवून नेलस. लहान भावाची पत्नी ही मोठ्या भावाला मुलीसारखीच असते. वाली तू नीती विसरलास, आणि जिथे नीती विसरली जाते तिथे देवाला यावंच लागतं. का धर्माशी नीतीशी शेज धरी, हो परित्राणाय साधूना विनाशाय सदुष्टा. वाली तू अनितीने वागलास म्हणून मला यावं लागलं. हे तुझं कर्म आहे, यावं लागलं. वालीनं भगवंताला डोळ्यात साठवलं आणि निरोप घेतला. हो निरोप घेतला. ही झाली राम अवतारातली गोष्ट. 7व्या अवतारातली. 8व्या अवताराला बघा, कर्म अवतार बदलला तरी कर्म सोडत नाही बाबा, कर्म सोडत नाही. 8व्या अवताराला, आणि 8व्या अवतारामध्ये भगवंताने सगळं आपलं यादव कुळ जे व्यसनी होतं, जे आचरण भ्रष्ट होतं, त्या सर्व आपल्या समाजाला, यादव कुळाला भगवंताने समुद्रामध्ये बुडवलं द्वारकेला. हो, भगवंताचा एक पुत्र, हो, ज्याचं नाव सांब, जो जांबुवंती पासून झाला होता त्याला. हो, तो सांब इतका व्यसनी, इतका दुष्ट, त्याच्यामुळे सगळं कुळ बुडवून टाकलं, कुळ बुडवून टाकलं. आणि भगवंत म्हणाले,
आता निवांत मी झालो म्हणून एका झाडाखाली बासरी वाजवत होते पिंपळ वृक्षाखाली. संध्याकाळची वेळ आणि बासरी वाजवत असताना संध्याकाळच्या वेळी एका झाडाआडून बाण आला आणि सू सू करत येऊन भगवंताच्या डाव्या हाताच्या अंगठ्याला लागला. हो, त्याचं विष इतकं भयानक होतं ते झरझर भगवंताच्या अंगात पसरू लागलं. हो, एक क्षीण अशी भगवंताने हो कहणले आणि तो आवाज त्या व्याधाने ऐकला शिकाऱ्याने. तो म्हटला कुठल्या तरी माणसाला लागलेला आहे. आणि तो व्याध शिकारी भिल्ल समोर आला, पाहतोय तर भगवान द्वारकाधीश. हो, त्याने हात जोडले, म्हटले भगवंता चुकून कुठलं तरी श्वापद असेल म्हणून मी बाण सोडला. एवढा विषारी तो बाण आहे. हो, ते विष तुमच्या संपूर्ण सर्वांगात भिनलेलं आहे. भगवंत म्हणाले तशी नियोजनच माझं होत आहे. हो, नियोजनच माझं होत आहे. तू भिल्ल नाहीस, तू व्याध नाहीस, तू गेल्या अवतारातला मी तुला मारलेला वाली तो तू आहेस. वाली भिल्लाच्या रूपाने जन्माला आलाय आणि तू मला तो बाण मारलेला आहेस. माझं कर्म मला सुटणार नाही. हो, म्हणून आपल्याकडे शास्त्रात म्हणतात गहनो कर्मणा गती. कर्माची गती ही गहन आहे. गहन आहे म्हणजे सुटायचा प्रयत्न केला. ते म्हणलं मी पाप केलंय, अंधारात केलंय, कोण बघायलाय? अरे वेड्या, पाप अंधारातच होतं. आपल्याला असं वाटतं की कुणी पाहिलं नाही, पण पाहणारा तो सर्वसाक्षी आहे. सर्वाभूती तो पाहत असतो म्हणून साक्षी तोच असतो. मुंगी मारताना पण विचार, मुंगी म्हणजे जीव आहे. तुम्ही एका जीवाची हत्या केलेली आहे, एका जीवाची हत्या केलेली आहे. शिमग्यामध्ये आता खूपच होते. हो, पण ते आपल्याला त्रास देणार आहे. त्यातला एक देवाचा अवतार आहे, हे माहिती आहे का तुम्हाला? मत्स्य कुर्म. तिसरा वराह म्हणजे डुक्कर. हो, जो तुम्ही हो शिमग्यामध्ये त्याची आरती करता, हो तिखट मीठ लावता, मस्त. मत्स्य अवतार हा देवाचा आहे. देवाच्या दशावतारामध्ये माशापासून निर्माण झालेले अवतार अर्धमनुष्यापर्यंत आलेले आहेत. हो, नरसिंह अवतार हा अर्धा मनुष्य आणि अर्धा पशु आहे. पूर्ण अवतार झालेला वामनापासून चालू झाले. हो, मत्स्य कुर्म वराह नरसिंह राम परशुराम राम कृष्ण बौद्ध आणि कल्की हे ईश्वराचे दशावतार आहेत. आणि ह्या दशावतारामध्ये प्रत्येक अवतार मत्स्यापासून निर्माण झाला. ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीमध्ये त्याचा 17व्या अध्यायात उल्लेख केलेला आहे. हे ज्ञान कुठून आलं? गोरक्षनाथाने कुठून प्राप्त केलं? गोरक्षनाथांना शंकराने सांगितलं. शंकर कुठे पार्वतीच्या कानात सांगत होते, पार्वती कशी टेकून त्यांना झोपली. ज्ञानेश्वर महाराजांनी हा मोठा नाथ संप्रदायाचा इतिहास 17व्या अध्यायामध्ये मांडलेला आहे. हो, तेव्हा कर्म हे मोठ्या मोठ्यानं सोडलं नाही. तुमची आमची काय कथा. म्हणून कर्म ज्याच्या स्वाधीन आहे त्या ईश्वराचं नामस्मरण करा. ती धर्माची मूर्ती आहे. त्यांच्या जवळ अधर्म नाही, न्याय आहे. न्याय कसं न्याय? पांडवांचा क्षयाचा काळ आला, वैकुंठ गमनाचा काळ आला आणि स्वर्गारोहणाच्या पायऱ्या चालू झाल्यावर पांडव सर्व स्वर्गस्थ झाले. कौरव पांडव युद्ध संपलं. त्यातल्या मोजून 9 व्यक्ती जिवंत राहिल्या. 5 पांडव, द्रौपदी, कृपाचार्य, आणखीन एक व्यक्ती होती. 9 व्यक्ती जिवंत राहिल्या. हो, हा अश्वत्थामा, बरोबर आहे. 9 व्यक्ती जिवंत राहिल्या. कळलं की? स्वर्गारोहण करताना पांडव म्हणाले आता सगळं कार्य झालं, आता स्वर्गाला जाऊया आपण. आणि स्वर्गारोहण करीत असताना पहिली पडली ती द्रौपदी पडली बाबा पायऱ्यांवर. हो, धर्म म्हणू लागला आमच्या सोबत असणारी द्रौपदी, हो पांडवांची पत्नी,
ती का पडली? भगवंताला विचारलं, चित्रगुप्ताला विचारलं, का पडली ती? चित्रगुप्ताने वही काढली. तिने सर्व पांडवांपैकी अर्जुनावरती जास्त प्रेम केलं म्हणून तिचं पातक तिला नडलं म्हणून ती पडली. हो, वरच्या पायरीवर गेला आणि भीम स्वर्गाच्या पायरीवरून खाली पडला. हो, भीम गेला, धर्माला धक्का बसला. हो, आजपर्यंत या भावाने कधी माझ्या आज्ञा उल्लंघन केली नाही. हो, काही एक दोन कारण सोडली असता. आज हा पडला. विचारलं परत, हो, चित्रगुप्ताला का पडला धर्मराज? धर्मराजा विचारू लागला, भीम का पडला? तो म्हटला, चित्रगुप्त म्हणाला, ह्याला ताकदीचा आवाजवी अहंकार होता. हो, याने शक्तीचा दुरुपयोग केला, अहंकार केला म्हणून त्याचं पतन झालं. भीमापाठोपाठ अर्जुन पडला. अर्जुन का पडला? ते म्हटले, त्याला असा धनुर्विद्येचा अहंकार झाला म्हणून त्याचं पतन झालं. नकुल सहदेव पडले. ते म्हटले, त्यांना सेवक पदाचा अहंकार झाला म्हणून ते पडले. हो, धर्मराजाची वेळ आली. धर्मराजा पुढच्या पायरीवर जात ना, एवढ्यात पहिला त्याचा अंगठा गळून पडला. अंगठा गळून पडला. हो, धर्मराजा विचार करू लागला, हो, मी धर्माने आयुष्यभर वागलो, माझा अंगठा गळून कसा पडला? हो, माझा अंगठा गळून कसा पडला? त्याने चित्रगुप्ताला विचारलं, मी धर्मराजा आहे, स्वर्गाच्या पायरीवर असताना माझा अंगठा गळून पडला. चित्रगुप्त म्हणतो, मला विचारू नकोस, तुकाराम महाराजांना विचार. तुकाराम महाराज काय म्हणतात? विहित कर्म शास्त्राने जी सांगितलेली आहे ती कर्म अवश्य करा, आणि निषिद्ध कर्म शास्त्राने ज्यांना निषिद्ध ठरवलेला आहे ती निषिद्ध कर्म अवश्य टाळा. विहित कर्मामध्ये सुद्धा आणखीन 3 प्रकार आहेत. हो, नित्य, नैमित्तिक. हो, जी नित्य करायची कर्म आहेत, स्नान, संध्या, ही नित्य कर्म केलीच पाहिजे. शरीराला गंध लावायचे आहेत, कुठल्या भागावरती किती गंध लावावी? शरीराच्या पूजा करताना 12 अंगांना गंधाचा स्पर्श व्हायला पाहिजे. हो, नित्य, नैमित्तिक, निमित्ताने येणारी दसरा आहे, दिवाळी आहे, आषाढी आहे. हो, या दिवशी कर्म कोणती करावी याचा काही विधिनिषेध आहे. ह्या सर्व शास्त्राने वर्णन केलेल्या क्रिया या प्रत्येक जीवाने कर्म म्हणून कराव्यात. मग त्या कर्माद्वारे तुमच्या जीवनामध्ये पुण्य निर्माण होईल. हो, निषिद्ध कर्म जी शास्त्राने वर्ज्य सांगितलेली आहे ती अजिबात करू नका. दारू पिणं, दुसऱ्याची निंदा करणं, दुसऱ्याचं धन अपहार करणं, दुसऱ्याच्या परस्त्रीकडे वाईट नजरेनं पाहणं, जी शास्त्राने निषिद्ध ठरवलेली आहे ती कर्म त्रैकालाबाधित निषिद्ध आहेत. आणि शास्त्राने जी विहित कर्म मानवी जीवाला करायला सांगितलेली आहे ती करणं, ती करत असतात काही उणं दुणं झालं तरी त्याचा देव मालक आहे. आणि म्हणून महाराज 3ऱ्या चरणामध्ये देवाला सांगतात, तू अंगीकार केला म्हणून नारायणा आमच्या कर्माचा भार घे आणि आमच्या जीवनाला मुक्त कर. शेवटच्या चरणात जीवीच्या जीवना
शेअर करा, सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉन आहे तीही दाबा.